नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला अर्धा किलो शाबू तांदळापासून खिचडी बनवून दाखवणार आहे। तर त्यासाठी बघा, अर्धा किलो शाबू तांदूळ मी रात्री भिजत घातलेले, मस्त असे भिजलेले आहेत बघा। अशा पद्धतीत शाबू तांदूळ कसे भिजवायचे ह्याची पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे बघा। कोणते घेतले पाहिजेत, कसे भिजवले पाहिजेत ह्यात पण तुम्हाला सांगते। आता हे एवढे जर शाबू तांदूळ जर असतील का नाही, तर एवढं पाणी ठेवायचं। शाबू तांदूळ जेवढे भिजतील ना एवढं पाणी ठेवायचं, म्हणजे चांगले शाबू तांदूळ भिजतात सकाळपर्यंत। 6-7 तासांना पण भिजतात। पण जर तुम्हाला जर ओव्हरनाईट म्हणजे रात्री घातले सकाळी केले तर चालतील, सकाळी जर भिजत घातले संध्याकाळी खिचडी केली तर चालते। एकदम मोकळे मोकळे बघा अशा पद्धतीत। आणि एकदम काय काय वेळेला बघा असं असतं, चुकून नवीन पण शाबू तांदूळ असे नवीन जे असतात का नाही ते भेटतात। नळाखाली घेतलं आणि पाणी चालू केलं की त्याचे सफेद सफेद सगळं निघून जातं, तेव्हा समजायचं मग ते शाबू तांदूळ नवीन आहेत। 1-2 वेळा धुतलं तरीच निघत राहतं। तर मग काय करायचं, त्याला एकदम पाणी कमी ठेवायचं, तरी पण ते चांगले असे मोकळे मोकळे होतात। त्याला जास्त घालायचं नाही पाणी। आता आपल्याला काय करायचे, शाबू तांदूळमध्ये बटाटे टाकायचे आहेत। तर हे अर्धा किलो जर असेल का नाही तर 200 ग्राम बटाटे घ्यायचे। बटाट्याची साल काढून स्वच्छ धुवून बघा छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। अजून जरी पातळ तुकडे केले तरी चालतील। आता हेच बटाटे शिजवून साल काढून जरी टाकले तरी पण चालतील। कढई गरम करत ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। खिचडीसाठी हे मी शेंग तेल घेतलेलं आहे। 1 पळी टाकले। तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त तुम्ही तेल केलं तरी पण चालू शकते। तेल पहिलं चांगलं गरम होऊन द्यायचं आणि ह्याच्यामध्ये पहिलं काय करायचं, आपल्याला ह्या तेलामध्ये ना बटाटे आपले चांगले भाजून घ्यायचे। लालसर कलरवर भाजायचे, म्हणजे खिचडीला चव छान येते। बटाट्याचे तुकडे केलेले बघा टाकून घेतलेले आहेत। गॅस आहे मीडियम गॅसवर करायचं आणि थोड्या वेळानं आपल्याला हलवत राहायचं, जेणेकरून ह्याचा गोल्डन कलर येईल एवढं आपल्याला भाजून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने बघा हलवत राहायचं एकसारखं, एकदम हलके हलके होतात आणि खूप छान लागतात बरं का खिचडीमध्ये। गॅस करणार आहे मी आता थोडासा बारीक। आपले बटाटे भाजतात तोपर्यंत बघा ह्याच्यामध्ये आपण शेंगदाणे टाकून घेऊया। तर हे अर्धा किलो आहेत ना, तर ह्याच्यामध्ये आपल्याला 200 ग्रॅम शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं। सगळीकडे लागलं पाहिजे व्यवस्थित। शेंगदाण्याचं कूट बघा मी सगळीकडे लावून घेतलेलं आहे। अशा पद्धतीनं मिक्स करून घ्यायचं। पण अर्धा किलोसाठी 200 ग्रॅम पुष्कळ होतं आणि बटाटे पण 200 ग्रॅम टाकायचे। थोडेसे म्हणजे 250 ग्रॅम जरी टाकले तरी पण चालू शकते। मस्त असे बघा आपले बटाटे भाजले गेलेले। गॅस मी बारीक केला तर शेंगदाणे कूट आपण मिक्स करस्तवर। आता ह्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला हिरवी मिरची। जर हिरवी मिरची जर खात नसेल का नाही तर मिरची पावडर नुसती जी उपासाला चालते ती जरी टाकली तरी चालेल। 6 ते 7 मिरच्या मी घेतलेल्या आहेत, कुटून घेतलेल्या आहेत। कापून जरी टाकल्या तरी चालेल आणि कुटून जरी टाकल्या तरी चालेल। तुमच्या तिखटाप्रमाणे मिरच्या टाका। तर ह्याला काय करणार आहे, 2 मिनटं मी परतून घेणार आहे। मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे। मिरची पण आपली चांगली भाजली गेली पाहिजे, म्हणजे चवीला पण असं चांगली लागते खिचडी। त्यासाठी मग तुम्ही जरी मिरची पहिली भाजून कुटली ना तरी पण चालू शकते। मग तुम्ही ह्याच्यामध्ये जरी मिक्स केली तर चालेल। आता हे टाकून घेऊया आपण। शाबू तांदूळ बघा मी सगळे टाकून घेतलेले। गॅस केला होता बारीक। ह्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला चवीप्रमाणे मीठ। जेव्हा आपण शेंगदाणे टाकून मिक्स केले ना तेव्हा जरी मीठ तुम्ही टाकून जरी मिक्स केलं तरी चालते। मीडियमच गॅस आहे, गॅस बिलकुल बारीक केलेला नाही आहे। हे चांगलं मिक्स करून घेऊया। मीडियम गॅसवर बघा फक्त मी मिक्स करून घेतलेलं आहे। तर मीडियम गॅसवर त्याला चांगलं परतायचं। बारीक गॅसवर जरी परतलं तरी चालू शकते। हलवत राहायचं। आपण एकदाच ह्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे। चव बघून मग जर कमी जास्त मीठ झालं तर बघायचं, जर कमी टाकलं तर अजून मग थोडंसं टाकू शकता। ह्याला मी परतून घेते। मस्त बघा मीडियम गॅसवर एक 10 ते 15 मिनटं मी एकसारखे परतून घेतलेले आहे। मस्त अशा पद्धतीत खिचडी करायची, एकदम मोकळी सुटसुटीत। आणि जर तुम्हाला बटाटा असं नसेल टाकायचं तर शिजवलेला जरी टाकायचं असेल का नाही तर तुकडे करायचे। तेल टाकल्यानंतर बटाटा टाकायचा, हिरवी मिरची टाकायची, नाही तर पहिली हिरवी मिरची भाजायची, त्यात बटाटा टाकायचे, शाबू तांदूळ शेंगदाणे मिक्स करून टाकायचे आणि अशी परतून घ्यायची। ती पण अशीच होणार असेल। खूप रेसिपी मी अपलोड केलेली आहे। तुम्हाला ही खिचडी कशी वाटली जरा कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।